चला या सेमीफायनल क्रमांक 1 चा आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देऊयात, ज्याने गोलंदाजी करत असताना अगदी पाहतोय हॅट्रिक संपादन केली. 3 विकेट आपल्याला त्यांच्या नावावरती पाहायला मिळाले आणि बॅटिंग करत असताना विचार केला तर 2 षटकां अगदी पाहतोय पहिल्या 2 बॉलवरती 2 सिक्सर लगावण्याचा कारनामा ज्याने केला. असे आपण पाहतोय आकृती 11 रेपोलो टीमचे मनोहर ठरले त्या मॅचचे हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. यस मनोहर, आपण या अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांना इन्व्हाइट करूयात आणि प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण त्यांना देणार आहोत. या सेमीफायनल क्रमांक 1 चे ठरले ते हिरो. त्यानंतर लगेचच आपण पाहणार आहोत सेमीफायनलचा दुसरा थरार. एका बाजूला रोहन वारिक असतील आणि दुसऱ्या बाजूला तर पाहायला गेलात तर यश शिंदे असतील. अर्थात SV फायटर्स बनाम आपण पाहतोय कौस्तुभ 11 वाघोसे. कौस्तुभ 11 वाघोसे मागील हंगाम जर पाहिलं होतं ना की कौस्तुभ 11 वाघोसे हा संघ काही कारणामुळे तो आतमध्ये त्या तिकडे पाहिला तर एंटर झाला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता. याही वेळेस तीच संधी त्याने त्याच टीमला पुन्हा एकदा मिळाली आहे आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतील का या सेमीफायनलच्या दुसऱ्या थरामध्ये हे देखील पाहणं गरजेचं राहील. आणि ही सुद्धा एक लढत अटीतटीची त्या ठिकाणी जरूर मांडली जाईल. पहिला बॉल यश शिंदे यांचा, पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय फाईन लेग मधून ट्रॅव्हल होत असताना चौकार यायला. चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि या 4 धावा पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय 4 धावा धपरकावरती ऍड झाल्या आणि सुरुवात अतिशय चांगल्या दर्जाची आपण पाहतोय कौस्तुभ 11 वाघोसे संघाची. तर मागील मॅच मध्ये आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच, ज्यांनी आपली गोलंदाजी त्याचप्रमाणे फलंदाजी अतिशय उत्कृष्ट दर्जाची साकारली ते मनोहर याला आपण मॅन ऑफ द मॅच चा सन्मान चिन्ह देऊन अर्थातच एक ऑरेंज कॅप आपण देणार आहोत आणि ती प्रदान करण्यासाठी आपण सन्माननीय बाबू वडवल यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं अर्थातच ऑरेंज कॅप आपण प्रदान करण्यात येत आहे मनोहर या खेळाडूला. अभिनंदन. तर आपण पाहतोय पहिला पूर्वार्धाचा खेळ आणि हा सेमीफायनलचा दुसरा थरार. या दुसऱ्या थरारामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करत असताना कौस्तुभ 11 वाघोसे हा संघ आपण पाहतोय आणि कौस्तुभ 11 वाघोसे संघाची आघाडीची जोडी आज आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. वा, यावेळेस आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह आणि निश्चितपणे आपण हा येतोय सुजतच्या बॅट मधून सिक्सर, 6 धावा. सहा धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड पुढे गेला. वा, यावेळेस आपण पाहतोय खोला टाकला, आपण पाहतो चेंडू त्याला सुद्धा खोदून काढलाय ऑन साइडला, परंतु एक सिंगल कंप्लीट केली जाईलच. धावा अडवल्या आता अर्थातच डीप मध्ये प्रोटेक्शन होतं आणि एक सिंगल अर्जित केली गेली. सिंगलच्या साह्याने आपण पाहतो स्कोर कार्ड पुढे गेलाय. अर्थात आपण पाहतोय 12 या आकड्यावरती पहिलं मॅन्डेट पॉवर प्ले षटक आपण पाहतोय यश शिंदे यांचं. यश शिंदे यांनी सुद्धा आज आपण पाहतोय संपूर्ण दिवसभरामध्ये प्रभावशाली अशी कामगिरी केली आहे आणि त्याचं सुद्धा योगदान SV फायटर टीमसाठी महत्त्वपूर्ण राहिलं आणि तोच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस आपण पाहतोय या पॉइंटला ढकलून दिलंय, सन्मान केलाय आणि एक सिंगल अर्जित केली गेली.
सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड 13 एकड्यावरती जाऊन पोहोचले आणि सांगता होते पहिल्या षटकाची एंड ऑफ दिस फर्स्ट ओव्हर धावसंख्या आपण पाहतोय अर्थातच कौस्तुभ 11 संघाची 13 एकड्यावरती. मागील मॅच मध्ये अर्थात आपण पाहिलं होतं ना ते सनील शिर्के याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलं होतं. अर्थातच त्यांनी एक महत्वाची कॅच घेतली होती आणि हे 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालेले तर आपण इथे येऊन घेऊन जायचं आहे. कुणाल वाघमारे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज दिलं गेलं होतं आणि ते कॅश प्राइज इथे जमा झालेलं आहे तर आपण घेऊन जायचं आहे सनील शिर्के याने. शिंदे सर कुणाल वाघमारे कुठे असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर हे पारितोषिक आपण सन्माननीय आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष राजेश शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. कुणाल वाघमारे यांच्या अनुपस्थित आपण हे पारितोषिक सन्माननीय राजेश शिंदे यांच्या शुभ हस्ते देत आहोत. तर जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय सेमीफायनलचा हा दुसरा सामना आपण पाहतोय दुसरा थरार आणि आघाडीची जोडी अजून या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. रोहन वारिक आणि सुजल उर्फ बाब्या पण पाहायला मिळतोय. धावसंख्या बनल्या आहेत 13. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि पहिला षटक आपण पहिलं चेंडू आपण पाहायला गेलं तर निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. यावेळेस खोला टाकलेला चेंडू त्याला ऑनसाईडला आपण पाहतोय सजवला परंतु विवेक नाडकर त्या ठिकाणी आहेत. धावा अडवतील एक सिंगल जरूर घेतली जाईल. सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय धावसंख्या पुढे जाईल 14 एकड्यावरती. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आणि निश्चित दुसरं षटक हाताळण्यासाठी अविनाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल वा यावेळेस काय केलं यावेळेस फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली आणि हा बॅकवर्ड दिशेने आपण पाहायला गेला तर हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार एक लॉंग आपण पाहतोय बिग हिट सिक्सर. खेळाडू आपण पाहतोय सुजल सुजल सातत्याने या असोसिएशन मध्ये त्याची महत्वपूर्ण कामगिरी राहते आणि एक प्रभावशाली कामगिरी तो देखील करत असतो आणि यावेळेस सुद्धा आपण पाहतोय त्याच्याकडून चांगल्या दर्जाचं फलंदाजी गोलंदाजी असेल एक ऑलराऊंडर प्लेअर मानला जातो आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला होता आणि षटकार आणि हा आता एक वाईड अशा सॉरी बाईच्या स्वरूपात एक आहे ना 21 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहतो अविनाश यावेळेस काय घडलं यावेळेस आपण पाहतोय फटका तितकासा आपण पाहतोय मिडलवरती बॅट घेता आला नाहीये आणि त्याचा फायदा होतोय. पहिला धक्का अर्थातच रोहन मात्र माघारी परत येईल. अर्थातच पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला अविनाशानं. रोहन बॅक टू दी डगआउट. या
4 धावा मिळून जातील टीम कौस्तुभ 11 वाघोसे संघ. तर आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ आतापर्यंत संपन्न जरूर झालाय. 2 षटक अखेरचे धावा बनल्या आहेत 26. पहिलं षटक हाताला होतं, पहिल्या षटकाखेर धावसंख्या बनलं होतं 13. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरं षटक हाताला होतं अविनाश याने, त्यांनी सुद्धा धावा खर्च केला ते 13. म्हणजे 13-13च्या सरासरीनं ही रणनीती आखताना आपल्याला पाहायला मिळतात कौस्तुभ 11 संघ. यावेळेस आपण पाहतोय तुझ्या बॅटमधून परंतु तितक्याच ताकदीची तितक्याच अप्रतिम अशी कामगिरी करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि झेल मात्र टिपलाय. इथे संपवला खेळ. अर्थात सुजल उर्फ बाबे आपण पाहतोय माघारी परत असताना धक्का क्रमांक 2 टीम कौस्तुभ 11. आपण पाहतोय कौस्तुभ 11 या संघाला 2 धक्के आतापर्यंत पाहायला गेला तर रोहन वारिक आणि सुजल हे दोन्ही पाहायला गेलं तर ओपनिंग पेअर तोडण्याचं यश आलंय एसपी बॅटर्स संघाच्या गोलंदाजांना. आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवून दिली. अजून येणारे 5 चेंडू आपण बाकी आहेत आणि 5 चेंडू कशा रीतीने हाताळणार हे देखील वा. यावेळेस आपण पाहतोय फटका स्लॉट मधील चेंडू प्लॉट मध्ये जरूर पाठवलाय. या मिळतील अर्थातच 6 धावा. त्याच्या पॅट मधून येतोय हा मोठा बार षटकार. यावेळेस कमबॅक केलाय. यावेळेस आपण पाहतोय सूरजचं कमबॅक. ज्या वेळेस आदेशीने प्रहार केला होता त्यानंतर प्रत्युत्तर देण्याचं काम मात्र सूरज याने केलंय. कमबॅक केलंय. डॉट चेंडू आलाय. 3रं षटक हे मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली त्यानंतर 6 धावा जरूर आल्या होत्या परंतु यावेळेस आपण पाहतो डॉट. याही वेळेचा पुन्हा एकदा प्रतिहल्ला केलाय परंतु यावेळेस काय घडलं यावेळेस आपण पाहतोय फॉरवर्ड स्क्वेअर मध्ये प्रोटेक्शन होतं आणि इथे आपण पाहतोय आदेशचा मात्र खेळ संपतोय. धक्का क्रमांक 3 कौस्तुभ 11 संघाला. तीन धक्के आतापर्यंत कौस्तुभ 11 संघाला. त्यानंतर न्यू बॅटर्स आले श्रवण. सूरजचा पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस आणि त्याला बॅट वरती घेतला आणि श्रवणने मात्र माग अर्थातच बाउंड्री लाईन पार केला. हा येतोय लांबच लांब श्रवणच्या बॅट मधून षटकार. प्रोडक्शन 2 धावा अर्जित केल्या गेल्या. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. अर्थातच गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागले ह्या दोन्ही बॅटच्या माध्यमातून आणि या दुहेरीच्या साह्यानं धावा बनल्या आहेत 40 आकड्यावरती. 40 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय कौस्तुभ 11 या संघाची. 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय संपन्न झालाय. 3 षटकांची समाप्ती होती आणि 3 षटका अखेरीस धावा बनल्या आहेत अर्थातच 40 आकड्यावरती. दादाच्या सरास
13 सरासरीने आपण पाहतो ही रणनीती पुढे नेत असताना धावा बांधलाय तर 40 या आकड्यावरती अजून येणारा चौथं षटक आपण पाहतोय आणि येणारा चौथं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती विवेक नाडकर रिपोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय सातत्यपूर्ण त्याच्यामध्ये आपण किती आहे ना हे देखील आज त्याने संपूर्ण दिवसभरात त्याने आपली कामगिरीतून दाखवलं आहे. तोच आपण पाहतोय गोलंदाज विवेक आणि यावेळेस फटका फसला. यावेळेस बॅटवर घेता आला नाहीये परंतु चेंडू मात्र वॅकेनेरमध्ये विसावेल. 2 धाव घेण्याचा प्रयत्न होता प्रवीण यांचा परंतु थांबवलाय सिंगल वरती. एक सिंगलच्या साह्याने आपण पाहतो स्कोर कार्ड पुढे गेलाय 41 आकड्यावरती. अजूनही आपण पाहतो विवेक नाडकर यांची गोलंदाजी मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु यावेळेस घेतील का काय असणार आहे. षटकार या येतील श्रवणच्या बॅटमधून आतापर्यंत हे 2 फटके पाहायला मिळाले आहेत आणि या 6 धावेच्या साह्यानं धावा बनल्या आहेत 47 आकड्यावरती 47 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. कौस्तुभ 11 याही वेळेस प्रहार. याही वेळेस आपण पाहतोय काय घडणार. या वेळेस आपण पाहतोय ऑनसाइडला फटका येतो 1 बाउन्स बाउंड्री लाईन पार चौकार. तर धावा बनल्या आहेत 51 आकड्यावरती 51 ऑन स्कोर कार्ड आपण आतापर्यंत पाहतोय. या वेळेस आपण पाहतोय विवेक नाडकर याच्यावरती प्रतिहल्ले चढवत असताना मोठे फटके आणत असताना प्रयत्न करत असताना सक्सेस असताना पाहायला मिळतो श्रवण. यावेळेस चेंडू उडवलाय. चेंडू हवेत असताना चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक असताना पाहायला मिळतोय परंतु काय घडलंय. या वेळेस आपण पाहिलं ना तर श्रवणला मात्र जीवनदान जरूर मिळेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षण होते परंतु खूप सारा लेट झाला आणि त्याचा फायदा मात्र होत असताना श्रवण याला या 2 धावा अर्जित केल्या गेल्या. या दुहेरी धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पुढे जात असं पाहायला मिळतीये 53 या आकड्यावरती. याही वेळेस आपण पाहतोय उडवलाय आणि या वेळेस कोणती चूक होणार नाहीये. श्रवण मात्र माघारी जातील बॅक टू दी डग आउट. विवेक नाडकर यांचा असणार आहे आणि वाईड. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं ना तर पंचांना घोषित केलंय वाईड आणि वाईड एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल स्कोर कार्डवरती. धावसा बनलाय तर 54 आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय ब्लाइंड शॉट आणि या चेंडूवरती आपण पाहतोय षटकार येतोय एक उत्तुंग असा हा. तर पंचांना पाणी प्रोव्हाइड करायचं आहे. तर आपण पहिला पूर्वार्धाचा खेळ अर्थात या पूर्वार्धाच्या खेळामध्ये जर पाहिला ना तर पहिलं षटक हाताळलं होतं यश यानं, त्यांनी 13 धावा खर्च केला होता. त्यानंतर अविनाश आले, त्याने देखील 13 धावा खर्च केला होता. त्यानंतर सूरज आले, सूरज याने सुद्धा 14 धावा खर्च केला होता. त्यानंतर ज्यांच्याकडून अपेक्षा होती विवेक नाडकर की ज्यांनी चांगल्या दर्जाची गोलंदाजी मागील
आपण पाहिलं तर संपूर्ण दिवसभरात चांगल्या दर्जाची केली, त्यानंतर या वेळेस मात्र ते महागडे ठरले. अर्थातच एकूणच धावा खर्च केला गेला आणि अशा 4 गुणांच्या माध्यमातून पाहिलं तर ही रणनीती 60 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती जोडला आणि 61 धावांचं टार्गेट सेट करून ठेवलं. ते अर्थात एस-व्ही फायटर्स या टीम समोर आणि एस-व्ही फायटर्स टीमचे खेळाडू अर्थात त्यांचे बॅटर्स कशा रीतीने हे टार्गेट पार करणार हे देखील पाणी द्यायचं पाणी याची सुद्धा उत्कंठ असणार आहे ती टीम एस-व्ही फायटर्सच्या सर्व खेळाडूंना, त्याचप्रमाणे सर्व क्रीडा रसिकांना. आणि येणाऱ्या उत्तराचा खेळ पाहण्यासाठी अर्थात येणाऱ्या उत्तराचा ही लढत पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करणार आहोत परिवर्तन चेंजेस. अर्थात जिथे आपण काल सुद्धा आपण ऐकलं होतं आणि आज सुद्धा आपण तोच गोड आवाज ज्यांचा आपण ऐकणार होतं संजय सर, गोड आवाज गोड स्वभाव अशी ओळख ज्यांची आहे ते संजय शिंदे सर यांना आपण ऐकणार आहोत या उत्तरच्या खेळामध्ये. हॅलो. येस, धन्यवाद पुन्हा एकदा आलेल्या सर्वच खेळाडूंचा, त्याचबरोबर सर्व प्रेक्षक वर्गांचा आणि टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवरती जोडले गेलेल्या ऑनलाईन प्रेक्षक वर्गांचं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहेत. अगदी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळाली. ज्यावेळेला प्रथमतः बॅटिंग करत असताना कौस्तुभ 11 वाघोच्या संघानं टीमची धावसंख्या ताबडतोब पाहायला मिळाली, ती म्हणजे अर्थात 60 आकड्यावरती 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इथून पुढे अगदी आपण पाहायला गेलं तर एस-व्ही फायटर्स रेपोली या टीमला रिक्वायर रनरेटचा विचार केला तर 15.25च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. आणि ही बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एका साईडला टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात, यश आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या समवेत प्रकाश अशी आपण पाहतोय A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या आहेत. आणि बाउंड ट्रॅक वरती जर विचार केला षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी टीमचा कॅप्टन ज्याने संपूर्ण या स्पर्धेमध्ये बॅटिंगही चांगली केली, गोलंदाजी करत असताना गोलंदाजी देखील चांगली केली आणि त्याचबरोबर टीमची कॅप्टन्सी ती अगदी आपल्याला चांगली करताना पाहायला मिळाली, असे वाघोसे गावाला बिलॉंग करणारे रोहन वारिक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. 24 बॉल जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 61 धावसंख्येची गरज. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय उत्तर अर्धाचा खेळ आता इथून पुढे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहेत. मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक वर्ग सर्वांचाच हार्दिक सहर्ष स्वागत. पहिला बॉल कॉपी बुक स्टाईलने खेळायचं होतं, फटका तर फसलाय की काय, हवेमध्ये बॉल आपण पाहिला, तिथे खेळाडू होते आणि त्यानंतरला अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 6 धावा या पहिल्याच बॉल वरती आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळतात. पहिला बॉल वरती इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. मी विनंती करेन की आपण अंपायर्स आपल्याकडे आहेत, मी विनंती करतोय बाकीचे खेळाडू चला आपण कोणी आतमध्ये येऊ नका, जिथे आपले अंपायर्स आहेत ऑफिशियल आपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला डिसिजन येताना पाहायला मिळेल. बाकीच्यांनी कोणीही आतमध्ये यायचं नाही आहे, त्यामुळे मी विनंती करतोय.
चला अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा. 6 धावा ना. यस अगदी आपण पाहतोय. तिथून पुढे षटकार इथून पुढे येताना पाहायला मिळेल आणि पहिला बॉल वरती प्रकाशांच्या बॅट मधून आपल्याला तो षटकार इथून पुढे येताना पाहायला मिळाला. अगदी पहा ज्या वेळेला पहिला जो कॉन्टॅक्ट असतो तो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करणं हे फार गरजेचं असतं. काही काही वेळेला अगदी पाहतोय खेळाडू बाहेरून येतात आणि नंतरला मग आतमध्ये आल्यानंतर बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात मिस जजमेंटच्या कारणामुळे. त्यामुळे पहिला कॉन्टॅक्ट हा फार महत्वाचा असतो आणि त्यामुळे अगदी पाहतोय इथून पुढे षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल असणार आहे. इथून पुढे बाउंड ट्रॅक वरती रोहन समोर प्रकाश. आक्रमण तर करायचं होतं परंतु यावेळेला आपण पाहतो टप्पा पडलाय. शरीरयष्टीचा वेध घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पार मिळतोय. पहिला बॉल वरती षटकार तर आलाय आणि त्यानंतर लाग देऊन पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 15.25च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची आहे आणि त्याही पलीकडे विचार केला तर पहिल्या बॉल वरती षटकार आलाय त्यानंतर डॉट बॉल. मांडररी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला अद्यापचा अगदी आपल्याला सुरू असताना पार मिळतात प्रगतीपथावरती. चला चला मॅचला इथून पुढे आपण लगेच सुरुवात करूयात कारण का विचार केला तर मग वेळ फार कमी आहे. इथून पुढे जर तुम्ही जिंकलात तर फायनलच्या मॅच मध्ये तुम्हालाच इथून पुढे खेळायचंय त्यामुळे आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. चला आपण मॅचला इथून पुढे लगेच सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा आपण करतोय मॅचला सुरुवात. पुढचा बॉल हा टप्प्याचा बॉल त्याच्यावरती गेले आक्रमण भिरकावून दिले बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही वेळेला धावा मिळतील 6. त्या 3 बॉल मध्ये इथून पुढे आपल्याला येताना पार मिळालं प्रकाश. कोलाट टाकला होता समोरच्या दिशेने 1-2 पाहतोय ऑफ ड्रॉप करण्याचा प्रयत्न. मिड ऑफचा जो खेळाडू होता 1-2 पाहतोय बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिला. चांगल्या पद्धतीने बॉल अडवलं गेलाय आणि आपल्या संघासाठी धावा देखील वाचवल्यात. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला होता प्रॉपर टायमिंग झालं होतं परंतु खेळाडू तिथे होते बॉल अडवलं गेलं आणि डॉट बॉल. 4 मध्ये 12 झाले सध्यापर्यंत. यावेळेला आपण पाहतोय टप्पा पडलाय पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रोहन यांचा राहिला होता कारण का मागच्या अगदी पाहतोय 4 बॉल मध्ये 2 षटकार त्याने खर्च केला त्यामुळे इथून पुढे बॅटर पासून अगदी पाहतोय दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. यावेळेला फुल टॉस होता. फुल टॉसला मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन नाही करू शकले आणि त्यामुळे अगदी पाहतोय डीप मध्ये जे प्रोटेक्शन ठेवलं गेलं होतं जास्तीचं इथून पुढे नुकसान होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पार मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली 14 या आकड्यावरती 14 रन. शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 मधील आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल होता हलक्या हाताने 1-2 पाहतोय ग्लान्स करण्याचा प्रयत्न राहिलाय. शेवटच्या बॉलवरती इथून पुढे आपल्याला सिंगल येताना पार मिळते. जी धावसंख्या पाहिजे होती पहिल्या षटकामध्ये ती 15 धावा इथून पुढे आपल्याला अर्जित करताना पार मिळते आहेत आणि इथून पुढे येणारे 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 18 मध्ये 1-2 पाहतोय जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहेत. 18 मध्ये 46 बनवायचे आहेत. SV फायटर्स रेपोली या टीमला समोर जर विचार केला तर 18 मध्ये 46 धावा या टीमला वाचवायचे आहेत. त्या अर्थात कौस्तुभ 11 वागोसे हा संघ आपण पाहतोय. दोन्ही टीम्सकडे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळते आणि त्या जोरावरती अद्यापर्यंत सेमीफायनलची मजल गाठली आहे आणि तिथून पुढे आता आपण पाहतोय फायनलच्या फेरीमध्ये जाण्यासाठी 1 पाऊल इथून पुढे दूर आहेत. फायनलची तिकीट मिळवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढाई सुरू आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती इथून पुढे विश्वास दाखवला जाईल कारण का खेळपट्टीवरती विचार केला तर आघाडीला आलेली जोडी प्रकाश यांनी चांगलीच बॅटिंग केली आहे परंतु यश कुठे कमी आहेत. ज्यांनी 1-2 पाहतो या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना चांगलीच बॅटिंग केली आहे. चौका षटकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले असे यश आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. बाउंड ट्रॅक वरती सुजाल 18 मध्ये 46 पहिला बॉल.
पहिला बॉल लो फुलटॉस, काय फटका केलाय, अविश्वसनीय. आणि त्याच वेळेला अगदी बातवे दूरवरती जाणारा HGPL सिक्सर. काय फटका आपल्याला येताना बातमीला. स्ट्रॉंग झोन आहे तो यचचा. पुढे आले होते समोरच्या दिशेने अलॉंग द बिट कार्पेट बॉल मार्गस्थ होताना बातमी. लॉंग आपला खेळाडू आहेत, फिल्डिंग करतील. एक सिंगल इथून पुढे येताना बातमी मिळते. मागचा बॉल लो व फुलटॉस होत. बॅट अगदी पाहतोय परफेक्ट टाइम वरती आणली आणि मिडल ऑफ द बॅट केला, टक करून आवाज झाला आणि बॉल बाउंड्रीच्या दिशेने मार्गस्थ होताना बातमी मिळाला. टीमची धावसंख्या 22 आकड्यावरती. 16 मध्ये 39 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये आपण पाहतोय. समोर आता प्रकाश आहेत, बाउंड ट्रॅक वरती सुजल. कोलाट टाकला होता, फटका तर फसलाय हवेमध्ये. बॉल बाहेर मिळतोय. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण पाहतोय कोणतेही चूक करत नाहीयेत. जे प्रकाश त्यांच्या बॅट मधून 2 षटकार आले होते त्यांना माघारी परतवण्याचं काम सुजल यांनी केलंय. धक्का क्रमांक पहिला ब्रेक थ्रू मिळवण्याचं काम सुजल यांच्या मधून होताना बाहेर मिळते. विकेटचं पतन. थँक्यू. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पहिला बॉल वरती षटका टोकल्यानंतर अगदी पाहतोय सुजलने कमबॅक केले, विकेट मिळवले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झाले. पुढचा बॉल सूरज आले. सूरजने देखील आक्रमण करायचं होतं. विकेट किपर कोणतेही चूक करत नाहीये. मागच्या बॉल वरती विकेट, याही बॉल वरती विकेट. आल्या पावली मैदानाच्या बाहेर. सूरजला इथून पुढे जावं लागणार आहे. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. बावीस ला 2 सध्याची परिस्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जो संघ या स्पर्धेमध्ये अनबीटेबल राहिला होता ना, जो एकही मॅच पराभूत झाला नव्हता, तो संघ आता इथून पुढे अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय. SP फायटर्स रेपोली. हॅट्रिकचा बॉल होता, अगदी आपण पाहतोय हॅट्रिकच्या बॉल वरती देखील इथून पुढे बॅटची एज तर लागली होती. वॅकेंडे डे मध्ये बॉल मार्गस्थ झाला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक नाटकर दाखल होताना पाहायला मिळतील. इथून पुढे जर विचार केला तर 22 धावा तर आपल्यावरती पाहायला मिळत आहेत आणि 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणारे षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा मार्गस्थ आहे. 13 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या मॅच मध्ये. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा बॉल चांगला खोलात टाकला होता. खोलवर टप्प्याचा बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल वरती सिंगल आली आहे आणि बघता बघता षटक क्रमांक 2 इथून पुढे आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे आणि 12 मध्ये जर विचार केला तर जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 38 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. म्हणजे SP फायटर्स रेपोली या टीमला 12 बॉल 38 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. एक छोटासा सुमधुर संगीत डीजे ब्रेक आपण ऐकूयात, त्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बारा मध्ये 38 बनवायच्या धावा थांबवण्यासाठी श्रवण बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतात. पहिला बॉल आक्रमण केले, पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. बॉल थांबणार नाहीये. 1 बाउन्स डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेक यांच्या बॅट मधून चौकार.
मध्ये सापडल्या संकटामधून बाहेर काढण्याचं काम या दोन्ही बॅटरला इथून पुढे करावं लागणार आहे. समोरचा संघ तोही ताकदवान आहे. कौस्तुभ इलेव्हन वाघोसे. ओ टप्पा पडलाय प्रचंड वेगानं. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्ग होताना बाहेर मिळतो. डॉट बॉल. इथून पुढे आपल्याला येताना बाहेर मिळेल. 10 मध्ये 34 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. 10 मध्ये 34 बनवायच्या आहेत. 27 ला 2 सध्याची परिस्थिती. विवेककडे क्षमता आहे परंतु नॉन स्ट्राइक एंडला बॅटिंगला असणारा यश जो टीमचा कॅप्टन आहे त्याच्यामध्ये बरीचशी क्षमता आपल्याला पाहायला मिळते. 10 मध्ये 34 कोलाट टाकला होता. अगदी पाहतोय इथून पुढे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली. आपल्यावरती पॅरामीटर जाऊन पोहोचले 28 आकड्यावरती 28 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती 9 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 9 मधले विचार केला तर जवळपास 4 ते 5 मोठे फटके येणं ही फार गरजेचं असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थात आपण पाहतोय SV फायटर्स रेपोली. आक्रमण या गोष्टीचा उल्लेख करत होतो. यश मध्ये बरीचशी क्षमता आहे आणि प्रभावित करणारा यशांच्या बॅट मधून व्हेरी मच नीडेड सिक्सर. बॉल. ओ याही वेळेला आक्रमण करायचं होतं परंतु प्रत्युत्तर देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. श्रवण यांचा आपल्याला पार मिळतोय. एक चौकार एक षटकार त्याने खर्च केले. 4 बॉल मध्ये विचार केला तर 11 धावा खर्च केल्या होत्या आणि अजून एक डॉट बॉल अगदी आपल्याला येताना पार मिळतोय. 7 मध्ये इथून पुढे जर विचार केला तर जिंकण्यासाठी 27 ची गरज या मॅच मध्ये असणार आहेत. एक महत्वाचा बॉल आपण पाहतोय. शेवटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण करायचं होता. फटका फसलाय. गोल्डन विकेट मॅच मधील आपल्याला बार मिळते. यशला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहेत. विकेटचा पतन. सहा बॉल जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 27 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे आणि शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पहिला बॉल मॅच अजून संपली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये विवेक नाडकर अगदी हेच सांगतायत. पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय एक धमाकेदार सिक्सर. बॉल जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. विवेकने मागच्या 2 मॅच आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलं होतं. आता मात्र हातामध्ये बॅट आहे. बॅटिंगच्या जोरावरती कामगिरी करतायत. कोलाट टाकला होता. यावेळेला आपण पाहतोय आक्रमण तर करायचं होतं. एक सिंगल तर येताना बाल मिळते. दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे होताना बाल मिळतोय आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा इथून पुढे आपल्याला कंप्लीट होताना बाल मिळेल परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. विवेक यांची कॅच होती. टीम साठी धावा देखील मी तर म्हणेल वाचवल्या गेल्या. 4 धावा वाचवल्या आहेत. 2 धावा इथून पुढे धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या 42 आकड्यावरती आपल्याला पार मिळतीये. इथून पुढे 4 बॉल जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहेत. 4 मधले 3 मोठे फटके तुम्हाला मैदानाच्या बाहेर मारावे लागतील. जर इथून पुढे ते 3 फटके आले तर संपूर्ण या पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा विवेक यांची. ओ फुल टॉस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय घडलंय. नो बॉलचा इशारा तर आलाय आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय 1+1 अशी टीमची धावसंख्या तर जोडली जाईल आणि त्यानंतर अगदी पाहतोय धावचीच्या सोबतमध्ये आणखीन एक बॅटर इथून पुढे मैदानाच्या बाहेर ट्विस्ट
या 2 दिवसामध्ये झाले सुपर हिट. येणारा पुढचा बॉल फ्री हिट. 17ची गरज आहे मॅच मध्ये. अजूनही 4 बॉल, 4 मध्ये 17 बनवायचे आहेत. फ्री हिटचा बॉल असणार आहेत. विवेक यांच्यासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. विवेक अगदी आपण पाहतोय 14 धावसंख्येवरती खेळतात. षटकार त्याने टोकलात आपल्या बॅट मधून. इथून पुढे आपण पाहतोय 17 बनवायचे आहेत. येणाऱ्या 4 बॉल मध्ये फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल होता. आक्रमण तर करायचं होतं. ऑन साइडला केलेला फटका तिथे आपल्याला फिल्डर पार मिळतात. एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे होताना पार मिळेल. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आणखीन एका बॅटरला आपल्या पार्टनरसाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. धक्का क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. तीन बॉल जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय या मॅच मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अगदी आपल्याला पार मिळतात. विवेक आहेत बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय. राहुल 3 मध्ये 16, 3 मध्ये 16ची गरज असताना अगदी आपण पाहतोय इथून पुढे जास्तीत धावा मिळणार नाहीयेत. फेकी करतील फक्त आणि फक्त सिंगल इथून पुढे येताना पार मिळते. आता मात्र संपूर्ण वर्चस्व, हे संपूर्ण वर्चस्व कौस्तुभ 11 वाघोसे या टीमचं आपल्याला इथून पुढे पार मिळत आहेत. 2 मध्ये 15 बनवायचे आहेत. पुढचा बॉल हो तोही आपण पाहतोय डॉट स्वरूपाचा इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पार मिळेल. शेवटचा बॉल या मॅच मध्ये असणार आहेत. काय बॅटिंग केली त्यानंतर अगदी पाहतोय गोलंदाजी करत असताना समोरच्या टीमला अगदी पाहतोय थांबवलं गेलं. विकेट घेतल्या गेल्या. 5 विकेट घेताना पार मिळाले आणि अशा पद्धतीने अगदी पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2 कौस्तुभ 11 वाघोसे संघ विजयी होताना पार मिळतोय. अभिनंदन.